आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी. 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध. 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाईन. एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज. अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध. आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी. संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66. नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय. कोर्टामध्ये घातलेली केस माघारी घेण्याच्या कारणावरून सांगोला जिल्हा सोलापूर इथं फिर्यादी महिलेच्या राहत्या घरी जाऊन तिच्या घरात घुसून शिवीगाळ आणि दमदाटी करून गंभीर मारहाण केल्याप्रकरणी तसंच फिर्यादीचा हात धरून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करून विनयभंग केल्याप्रकरणी फिर्यादी महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार सांगोला पोलीस ठाणे इथं संशयित 4 आरोपी शौकत इम्रान अल्लानूर उर्फ नुरुल्ला आणि जन्नत बागवान या 4 आरोपींविरुद्ध सांगोला इथल्या पोलिसांनी भारतीय दंडविधान संहितेचं कलम 354, 354 ब, 452, 504, 506, 34 अंतर्गत कारवाई करून आरोपी विरुद्ध सखोल तपास करून त्यांच्याविरुद्ध सांगोला इथल्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. या प्रकरणाची सुनावणी होऊन आरोपींच्या वतीनं त्यांचे वकील ॲडव्होकेट रियाज बांदार हे काम पाहत होते. प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आरोपीच्या वतीनं वकील ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी साक्षीदारांचा घेतलेला उलट तपास, साक्षीदारांच्या जबाबामध्ये आढळलेल्या विसंगती आणि बचाव पक्षातर्फे केलेला युक्तिवाद तसंच दिलेले विविध उच्च न्यायालयांचे न्यायनिवाडे ग्राह्य मानून न्यायालयानं आरोपींविरुद्धचा गुन्हा सिद्ध होऊ न शकल्यानं सबळ पुराव्याअभावी 4ही आरोपींची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. या कामी ॲडव्होकेट रियाज बांदार यांना ॲडव्होकेट यासीन पेंढारी, ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट जैद मुल्ला, अजीज शेख, साहिल शेख, परवेज मुजावर आणि सानिया बांदार यांनी सहकार्य केलं.